भोंदू अशोक खरात याच्या कारनाम्यानंतर दुसरा एक भोंदू बाबा महाराष्ट्र पोलिसांच्या रडारवर आलाय। वसई आणि पुणे येथे मोठ्या चर्चेत असलेल्या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्यावर एका महिलेकडून लैंगिक आरोप करण्यात आले। महिलेच्या तक्रारीनंतर या भोंदू बाबावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता। माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच सत्य समोर येईल अशी फेसबुक पोस्ट करत ऋषिकेश वैद्य फरार झाला। पुणे पोलिसांनी विशेष मोहीम आखत ऋषिकेश वैद्यचा माग काढला। पुणे पोलिसांनी दैवी शक्तीचा बनाव करून शोषण करणाऱ्या या बाबाच्या मुसक्या आवळल्या आहेत। भोंदू बाबा गरज प्रकरणानंतर वसईत सुद्धा असं एक प्रकरण उघडकीस आलं होतं। 2023 ला फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेशी ओळख करत वसईत असणारे स्वयंसेवी धर्मगुरू ऋषिकेश वैद्य यांच्या विरोधात वसई माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। 2023 ला फेसबुकवर ओळख झाल्यानंतर त्या जी महिला आहे त्या महिलेला गुंगीचं औषध देऊन पुणे येथील एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार करण्याची घटना घडली। सदर घटना घडताच जेव्हा हे प्रकरण जे आहे भोंदू बाबा घराचं उघडकीस आल्यानंतर त्या महिलेने कुठेतरी हिंमत दाखवून आपल्या पतीला विश्वासात घेतलं। त्यानंतर तिने माणिकपूर पोलीस स्टेशन येथे त्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। पण प्रथम जो गुन्हा होता तो पुण्याला घडल्या कारण माणिकपूर पोलीस स्टेशनकडून तो गुन्हा पुणे येथे वर्ग करण्यात आला। अखेर 4 टीम पुण्यावरून रवाना झाल्या आणि त्यातल्या माणिकपूर पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर हा स्क्वॉडनी जो आरोपी आहे ऋषिकेश वैद्य याला अरेस्ट करण्यात आलेली आहे। अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र पात्रा नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक वसई।